अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवास श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. सर्वांना माझा नमस्कार. मी दीपक पाटील. आपल्या चॅनलचं नाव आहे असं का घडतं. आजचा आपला विषय जसं की हिंदू धर्मातील कुलदैवत, कुलाचार, कुलधर्म हाचा आपला विषय आहे. आज आपण कुलदैवत समजून घेऊ. आज कुलदैवत हा विषय घेण्याचं एक प्रमुख कारण आहे की बऱ्याच लोकांना असं होतं की कुलदेव माहीत नसतो. मग कुलदेव का माहीत नसतो की जेणेकरून असे आहे की बरेच लोक कामानिमित्त म्हणा किंवा नोकरीनिमित्त बरेच वर्ष बाहेर जाऊन राहिलेले असतात. मग त्यांची एक पिढी दोन पिढी अशी तिथं गेलेले असतात. मग ते तिकडे स्थायिक झालेले असतात. मग बरेच लोक काय होतं, गावी येणं जाणं नसतं किंवा त्यांच्याच आईवडिलांचे गावी येणं जाणं नसल्यामुळं मुलं सकट येऊ शकत नाहीत. मग बरेच पुढच्या पिढीला मग त्यांची प्रॉब्लेम येतात. मग कधी लग्न करताना किंवा धार्मिक विधी घरात असताना मग कसं पुरोहित काका विचारतात की जेणेकरून तुमचं कुलदैवत कोणतं आहे. ते म्हणजे आम्हाला माहीत नाही. तुमचं कुलदैवत कोणतं आहे, गोत्र कोणतं आहे, देवा कोणता आहे, ह्या काही गोष्टी माहीतच नसतात. मग जसं की परत घरात प्रॉब्लेम येतात. भांडण, तंटा, आजारपण, नोकरी जाणं अशा बऱ्याच गोष्टी होतात. मग कधी कधी काही धार्मिक लोक असतात की म्हणजे ज्योतिषांना विचारतात असे प्रॉब्लेम काय तर मग ते म्हणतात तुम्ही वर्षातून कधी जाता कुलदेवताला. ते म्हणतात मग कुलदैवतच माहीत नाही. मग त्यासाठी आपण आजचा विषय घेतला की कुलदैवत म्हणजे काय. जसं कुलदैवत म्हणजे काय, एक कुळ, गावामध्ये आपलं कुळ असतं की ज्यांनी जे रक्ताची नाती असतात, जसं की आपण त्यांना भावकी म्हणतो. मग त्यांचं एक मिळून एक कुळ तयार होतं. त्यांचा एक मूळ पुरुष असतो. मग त्यांचा मिळून एक देव असतो आपला, म्हणजे आपल्या कुळाचा देव, त्याला आपण कुलदैवत म्हणतो. कुलदैवतमध्ये कधी कधी देव म्हणजे देव असतो, देवी असते किंवा दोन्ही असू शकतं. आणि प्रत्येकाचं कुलदैवत कोणतरी असतं. जसं की आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर एक खंडोबा किंवा ज्योतिबा, आता सिद्धनाथ, असे बरेच आहेत कुलदैवत की प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. आणि जसं की आपण कधी कधी लोकांना कसं वाटतं कुलदैवत म्हणलं की कधी कधी आता समजा स्वामी समर्थ, दत्त महाराज हे आपले कुलदैवत ठरत नाहीत. हे आपले इष्टदेवता आहेत. जसं की गावात असं म्हणजे गावाचा देवता असे ग्रामदेवता. आणि आता जसं आपल्याला आवडतो, आपली श्रद्धा ज्याच्यावर जास्त आहे की ती इष्टदेवता. मग त्यांची उपासना करताना आपल्या कुलदेवतेची उपासना करणं बी कधी गरजेचं असतं. जसं आपला कार्यक्रम घरात असू दे किंवा आपण वैयक्तिक उपासना करत असताना जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा कुलदेवतेचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. जसं की आपण जो पण आध्यात्मिक मार्गामध्ये असताना आपण बाकीच्या देवाची उपासना करतो, पण आपल्या कुलदेवची उपासना करा, मग ते आपल्याला जसं फळ पाहिजे ते भेटत नाही. मग तसं की कुलदेवची उपासना करणं हे कधीही गरजेचं असतं. आणि प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा दोनदा कुलदेवताला जाणं गरजेचं असतं. आणि जाताना आपल्या कुलदेवताला नैवेद्य म्हणा, जे कुलदेव जो कुलाचार असतो ते करणं गरजेचं असतो. की कुलदेव संतुष्ट असलं तर आपल्या त्यांची कृपादृष्टी असते. म्हणजे आपल्या अडचणी असतील किंवा आपल्याला जसं काय एखाद्या कामामध्ये यश पाहिजे ते सगळ्या गोष्टी भेटत जातात. त्यामुळे कुलदेव संतुष्ट असणं कधीही गरजेचं आहे. किमान वर्षातून सहपरिवार प्रत्येकानं कुलदेवताला जाणंही गरजेचं आहे. आणि समजा तुम्हाला कुलदेव माहीत नसेल तर माहिती करून घ्या आणि प्रत्येकानं कुलदेवतेला जा, संतोष ठेवा आणि त्यांची कृपादृष्टी तुमच्यावरती राहतील हीच अपेक्षा. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.